नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका अद्वितीय संवादाची चर्चा करणार आहोत जो आपल्या संस्कृतीत अत्यंत श्रद्धेय आणि मार्गदर्शक मानला जातो। हा तो ग्रंथ आहे ज्याने जीवनाचे रहस्य, धर्म, कर्म आणि मोक्ष यांसारख्या गहन विषयांना सोप्या शब्दांत मांडले आहे। होय, आपण बोलत आहोत श्रीमद भगवद्गीतेबद्दल, जिला भारतीय धर्मग्रंथांचा शिरोमणी म्हटले जाते। हा दिव्य संवाद महाभारताच्या युद्धभूमीवर कुरुक्षेत्रात भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात झाला होता, जिथे जीवनाचा उद्देश, कर्तव्य आणि आत्मसाक्षात्कार यावर सखोल विचार मांडले गेले। आजही भगवद्गीतेची शिकवण केवळ धार्मिक संदर्भातच नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शनाचा स्रोत बनून राहिली आहे। या प्रवासात आपण भगवद्गीतेच्या अनमोल संदेशांना समजून घेण्याचा प्रयत्न करू, त्यातील महत्त्वाच्या श्लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगू आणि तुम्हाला या दिव्य ग्रंथाच्या रहस्यमय आणि ज्ञानमय जगाची एक झलक दाखवू। चला तर मग या आध्यात्मिक प्रवासासाठी तयार व्हा। हा अनुभव केवळ तुमच्या हृदयाला स्पर्श करणार नाही, तर तुमच्या जीवनाला एक नवी दिशाही देईल। पण हे समजून घेण्यासाठी आपल्याला शांतपणे बसून या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी ऐकण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागेल। भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, माणसा भिवू नकोस, कारण जो घाबरला तो पुढे जाऊ शकला नाही। दुःखापासून पळणारा कधीही सुखाला प्राप्त करू शकत नाही। युद्ध तोच जिंकतो जो रणांगणात उभा राहतो। तू तुझ्या दुःखांशी लढायला शिक, कारण तेच दुःख तुला शक्ती देईल, तेच दुःख तुझी तुझ्याशी भेट घडवून आणेल। लक्षात ठेव, अंधारानंतरच सूर्य चमकतो आणि तू अर्जुन आहेस, नशिबाचा नाही तर कर्माचा पुत्र आहेस। जेव्हा दुःख समोर उभे असेल तेव्हा त्याला पाहून पळून जाऊ नकोस, कारण जो पळतो तो आयुष्यभर घाबरत राहतो आणि जो थांबतो, सामना करतो, तोच जीवनाला समजून घेतो। हे अर्जुना, तुझा जन्म रणांगणात विजय मिळवण्यासाठी झाला आहे। दुःख ही तुझी परीक्षा आहे आणि तू स्वतः योगेश्वराच्या कृपेने चालतो आहेस। भीतीचा त्याग कर आणि तुझ्या आतल्या वीराला जाग कर। हे आत्म्या, भीती ही एक माया आहे जी तुला तुझ्या मार्गावरून भरकटवते। दुःख ही तुझ्या उन्नतीची एक संधी आहे। त्यांच्यापासून पळून जाऊ नकोस, उलट त्यांना मिठी मारून पुढे जा, कारण जेव्हा तू तुझ्या दुःखाशी टक्कर देतोस तेव्हाच तू तुझ्या आतल्या परम योद्ध्याला ओळखतोस। लक्षात ठेव, तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक त्या क्षणी जेव्हा तू हार मानणार असतोस। हे अर्जुना, जीवनाच्या रणांगणात जेव्हा दुःख समोर उभे असेल तेव्हा त्याच्यापासून पळू नका, कारण जो युद्धाला घाबरतो तो कधीही विजयी होत नाही। दुःख तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आले आहे। म्हणूनच घाबरू नका, आपल्या दुःखांशी लढायला शिका। तोच योद्धा म्हटला जातो जो अश्रूंनाही शस्त्र बनवतो। जेव्हा जेव्हा मनुष्य आपल्या दुःखांपासून पळतो तेव्हा तेव्हा तो आपल्या आतल्या अर्जुनाला गमावून बसतो। लक्षात ठेवा, दुःख तुमचा शत्रू नाही, तुमचा गुरु आहे। घाबरून नाही तर धैर्याने सामना करा, कारण ज्याने दुःखांशी युद्ध करायला शिकले तोच खरा विजेता ठरतो। हे प्रिय आत्म्या, जीवनात दुःख येणारच, जसे रात्रीनंतर अंधार येतो, पण लक्षात ठेव, अंधारापासून पळणारा कधीच सूर्याला पाहू शकत नाही। घाबरू नकोस, तुझ्या दुःखांवर प्रेम कर, कारण यातूनच एका महान आत्म्याचा जन्म होतो। हे मानवा, जो दुःखांना घाबरला तो जीवनात हारला। रणांगण असो वा मनाची पीडा, पळून जाणे हा उपाय नाही, सामना करणे हाच धर्म आहे। उठ, तुझ्या आतल्या वीराला ओळख, कारण जेव्हा तू तुझ्या दुःखांशी लढतोस तेव्हाच खरा अर्जुन जागा होतो। जेव्हा मन तुटू लागेल आणि अश्रू वाहू लागतील तेव्हा समज की ईश्वर तुला मजबूत बनवत आहे। तुझ्या दुःखांना घाबरू नकोस, ही तुझी अग्निपरीक्षा आहे। जो यातून पार होईल तोच अमृताला प्राप्त करतो आणि मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक क्षणी। हे अर्जुना, जीवनातील सर्वात कठीण लढाई आतच लढली जाते। दुःख तुला घाबरवण्यासाठी नाही तर जागे करण्यासाठी येतात। घाबरू नकोस, कारण जेव्हा आत्मा जागा होतो तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड त्याचा मार्ग मोकळा करतो। घाबरू नकोस, तुझ्या दुःखांशी युद्ध कर, तिथेच तुझा विजयपथ लपलेला आहे। हे भक्ता, तू कधी अंधाराला विचारले आहेस का की तो का येतो? तो येतो जेणेकरून तू प्रकाशाचा शोध घेशील। तसेच दुःख येतात जेणेकरून तू तुझ्या आतल्या शक्तीला ओळखशील। घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे। उठ, जागा आणि तुझ्या दुःखांशी लढायला शिक, हाच आत्म्याचा धर्म आहे। हे अर्जुना, जेव्हा दुःख जीवनात दार ठोठावेल तेव्हा समज की काळ तुला नवा आकार देऊ इच्छितो। जो तुटायला घाबरला तो घडण्यापासून चुकला, म्हणून पळून जाऊ नकोस, दुःखाशी लढ, त्याचा अर्थ समजून घे, तेच तुला तुझ्या खऱ्या स्वरूपापर्यंत पोहोचवेल। प्रिय आत्म्या, दुःख हा शाप नाही तर तो दिवा आहे जो तुला आतून प्रकाशमान करतो।
घाबरू नकोस, ही क्षणिक पीडाच स्थायी प्रकाशाला जन्म देते. मी तुझ्या आत आहे आणि जेव्हा तू तुझ्या दुःखांशी लढतोस तेव्हा तू माझ्याशी एकरूप होतोस. हे योद्ध्या, दुःखाला घाबरणारा कधीच इतिहास रचत नाही. जो पळून गेला त्याला फक्त पश्चाताप मिळाला आणि जो लढला त्याला मोक्ष. उठ, तुझ्या आतल्या अर्जुनाला जागृत कर आणि तुझ्या दुःखांशी असे युद्ध कर की स्वतः नियतीही नतमस्तक होईल. प्रिय आत्म्या, जेव्हा जीवनात दुःख काळ्या ढगांसारखे दाटून येईल तेव्हा हे विसरू नकोस की प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो. तू एकटा नाहीस, मी तुझ्या सोबत आहे. फक्त घाबरू नकोस, या दुःखांना आपले साधन बनव. हाच मार्ग तुला शांती आणि शक्तीकडे घेऊन जाईल. त्रास नेहमी त्यांनाच सांगा जे समजून घेण्यास पात्र आहेत. जिवंतपणीची भांडणं आहेत, हे तुझं आहे, हे माझं आहे. जेव्हा या जगातून निघून जाल तेव्हा ना काही तुझं आहे ना काही माझं आहे. कधी त्यांची कदर करून बघा जे तुमच्यावर विनाकारण इतकं प्रेम करतात. सल्ला तर खूप देता की आनंदी राहा, कधी आनंदी राहण्याचे कारणही देत जा. नातं 1 वर्षाचं असो किंवा 10 वर्षांचं, तुटायला फक्त एक क्षण लागतो. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी कधीही उदास होऊ नका, कारण अवघड भूमिका एका चांगल्या कलाकारालाच मिळते. ज्याच्याकडे एक चेहरा असतो त्याला कधीही तणाव नसतो. तणाव नेहमी त्याला असतो ज्याला वारंवार चेहरे बदलावे लागतात. सल्ला सौम्य शब्दातच चांगला वाटतो, कारण दार ठोठावण्याचा अर्थ दरवाजा उघडून घेणे असतो, तोडणे नाही. कटू सत्य आहे, कोणत्याही व्यक्तीला जास्त सुधारण्याचा प्रयत्न कराल तर तो तुमचा शत्रू बनेल. कोणाच्या तरी आत जिवंत राहण्याची आवड लागली होती साहेब. परिणाम असा झाला की आम्ही आमच्या हातच मरून गेलो. शरीरात काहीही सौंदर्य नसतं, सुंदर असतात व्यक्तीचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याचे वागणे, त्याचे संस्कार आणि त्याचे चारित्र्य. ज्याच्या जीवनात हे सर्व आहे तोच माणूस सर्वात सुंदर व्यक्ती असतो. आपले डोळे सुद्धा अनेकदा तेच लोक उघडतात ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. कोणाला काही बोलण्यापूर्वी एकदा हे जरूर विचारले पाहिजे की जर तेच शब्द कोणी तुम्हाला बोलले तर तुम्हाला कसे वाटेल. खोटं, फसवणूक आणि बहाणे तुम्हाला काही क्षणांचा आनंद देतील, पण त्याची किंमत तुम्हाला भविष्यात चुकवावी लागेल. एका डॉक्टरने क्लिनिक बाहेर एक उत्तम ओळ लिहिली होती, औषधात काही आनंद नाही आणि आनंदासारखे कोणतेही औषध नाही. कोणतेही नाते एकमेकांच्या विश्वासापेक्षा एकमेकांच्या समजुतीवर जास्त टिकलेले असते. पोळीवर तूप आणि नावापुढे जी लावल्याने चव आणि मान दोन्ही वाढतात. आयुष्यात एकच नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे आपले असतील ते समजून घेतील आणि जे नावापुरते असतील ते दूर होतील. जमीन चांगली असेल, खत चांगलं असेल, पण पाणी जर खारट असेल तर फुलं उमलत नाहीत. त्याचप्रमाणे भाव चांगले असतील, कर्मही चांगले असतील, पण वाणी खराब असेल तर संबंध कधीच टिकत नाहीत. स्त्रीला देण्यासारखी सर्वात उत्तम भेट म्हणजे तिचा सन्मान. आयुष्यात कधीही हे विचार करत बसू नका की कोण, कधी, कसे, कुठे बदलले. फक्त एवढेच बघा की तो तुम्हाला काय शिकवून गेला. शांतपणे प्रेम करणारे आयुष्यभर वचन निभावतात. शत्रू तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा त्यांच्या मागे आपल्याच माणसांचे हात असतात. मला लोकांना माफ करता येते, पण पुन्हा मनात जागा देता येत नाही. आम्ही अपूर्ण माणसे आहोत. आमची ना झोप पूर्ण झाली ना स्वप्न पूर्ण झाली. तुम्ही खाली पडून बघा, कोणीही उचलायला येणार नाही. तुम्ही जरा उडून बघा, तुमचे आपलेच तुम्हाला खाली पाडायला येतील. अपयशाला घाबरण्याऐवजी त्याला स्वीकारा. प्रत्येक अपयश तुमच्या आत लपलेल्या शक्तीला बाहेर आणते. हे जग त्यांनाच सलाम करते जे पडून पुन्हा उभे राहतात. विजय तोच मिळवतो जो हरल्यानंतरही आपली पावले सांभाळू शकतो. जे लोक आपल्या ध्येयापर्यंत एकटे पोहोचतात ते इतरांसाठी रस्ता बनवतात. म्हणून एकटेपणा ही कमजोरी नाही, तर तुमची सर्वात मोठी ताकद आहे. स्वतःला इतके मजबूत बनवा की इतरांची गरज भासणार नाही, उलट इतरांना तुमची गरज जाणवेल. जर लोक तुमची किंमत तेव्हाच समजत असतील जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, तर जाणून घ्या की ते लोक फक्त तुमच्या यशाचे सोबती आहेत, तुमच्या संघर्षाचे नाहीत. खरे सोबती तेच असतात जे तेव्हा सोबत राहतात जेव्हा जग तुम्हाला नाकारते. कधी कधी आयुष्यात बदल घडवण्यासाठी सर्वात आधी स्वतःला बदलावे लागते. जर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न कराल तर रस्ते आपोआप सोपे होतील. लक्षात ठेवा, मोठे बदल छोट्या पावलांनीच सुरू होतात. कोणाला खुश ठेवण्यासाठी स्वतःला गमावू नका, कारण जे लोक तुमची खरी किंमत ओळखतात ते तुम्ही जसे आहात तसेच तुम्हाला पसंत करतील. जर लोक तुमची किंमत तेव्हाच समजत असतील जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल, तर जाणून घ्या की ते लोक फक्त तुमच्या यशाचे सोबती आहेत, तुमच्या संघर्षाचे नाहीत. खरे सोबती तेच असतात जे तेव्हा सोबत राहतात जेव्हा जग तुम्हाला नाकारते. कधी कधी आयुष्यात बदल घडवण्यासाठी सर्वात आधी स्वतःला बदलावे लागते.
जर तुम्ही प्रत्येक परिस्थितीत स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न कराल तर रस्ते आपोआप सोपे होतील. लक्षात ठेवा, मोठे बदल छोट्या पावलांनीच सुरू होतात. कोणाला खुश ठेवण्यासाठी स्वतःला गमावू नका, कारण जे लोक तुमची खरी किंमत ओळखतात ते तुम्ही जसे आहात तसेच तुम्हाला पसंत करतील. जगाच्या नजरेत मोठे बनण्यापूर्वी स्वतःच्या नजरेत मोठे बना. जगाचा दृष्टिकोन वेळेनुसार बदलतो, पण स्वतःचा दृष्टिकोन तुमची ओळख बनवतो. खरा आनंद बाह्य गोष्टींमध्ये नाही तर तुमच्या आतल्या समाधानात असतो. जर तुम्ही तुमच्या मनाने समाधानी असाल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हलवू शकत नाही. आयुष्यात वाईट वेळ फक्त यासाठीच येते की आपल्या माणसांमध्ये लपलेले परके आणि परक्यांमध्ये लपलेले आपले दिसू शकतील. या भ्रमात राहू नका की सर्व नाती खास असतात. बहुतेक नाती तर अस्तिनीतले साप असतात. दुसऱ्यांची चूक काढण्यासाठी मेंदू लागतो, पण स्वतःची चूक कबूल करण्यासाठी काळीज लागतं. आयुष्यातील काही इच्छा पावसाच्या थेंबासारख्या असतात, ज्यांना स्पर्श करण्याच्या इच्छेत तळवे तर ओले होतात, पण हात नेहमी रिकामेच राहतात. गर्दीत चालणारे अनेकदा हरून जातात, पण जे एकटे चालतात तेच इतिहास रचतात. स्वतःवर प्रेम करायला शिका, कारण जगाचा विधार बदलत राहतो. आज कोणी तुमच्या सोबत आहे तर उद्या कोणा दुसऱ्या सोबत असू शकते. अडचणी आणि आनंद कोणत्याही सूचनेशिवाय येतात, म्हणून स्वतःला नेहमी तयार ठेवा, जेणेकरून संकटात जोश आणि आनंदात होश कायम राहील. माणसाने चांगले असले पाहिजे, पण नेहमीच खूप चांगले असणं गरजेचे नाही. सर्व नाती सत्यावर टिकलेली असतात आणि हेच जीवनाचे पूर्ण सत्य आहे. जर निश्चय पक्का असेल तर प्रत्येक ध्येय तुमच्या मुठीत असेल. अडचणी आणि आव्हाने जीवनाचा भाग आहेत आणि तो जेवढी तुमची वाट पाहायला लावत आहे, वेळ आल्यावर इतके काही देईल की तुम्ही सांभाळू शकणार नाही. कधीही आपल्या आयुष्यावर नाराज होऊ नका, कारण अनेक लोक असे आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहतात. द्वेषाने काय मिळेल? महत्व वाढवायचे असेल तर ते माफीने वाढेल, बदला घेतल्याने नाही. ज्याप्रमाणे एक मजबूत खडक वाऱ्याने प्रभावित होत नाही, त्याचप्रमाणे एक बुद्धिमान व्यक्ती आपल्या कौतुकाने किंवा आरोपांनी विचलित होत नाही. जर परिस्थितीवर तुमची मजबूत पकड असेल तर विष ओकणाराही तुमचे काही बिघडवू शकत नाही. आत्म्याशी जोडलेल्या नात्यांवर देवदूतांचे पहारे असतात. तोडण्याचा कितीही प्रयत्न करा, ती आणखी घट्ट होतात. तुझ्या आणि माझ्या शिक्षणात खूप फरक आहे. तू गुरूंकडून शिकलास आणि मी परिस्थितीकडून. सकाळी उठलो तर दिवस बदललेला दिसला, पण भावना नाही. नाराजीचा अंदाज फक्त समोरच्या समजून घेणाऱ्या माणसाला यायला हवा. नातं तोडल्याने प्रेम संपत नाही, मनात तेही राहतात जे जग सोडून जातात. आता मला त्रास होत नाही, मला कितीही उंचावरून पाडले तरी, कारण मला त्या हातांनी धक्का दिला आहे ज्यांच्यावर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास होता. काही लोक बाहेरून जितके सुंदर असतात तितकेच आतून विषारी असतात. आम्ही अपूर्ण माणसे आहोत. आमची ना झोप पूर्ण झाली ना स्वप्न. यशस्वी आणि श्रीमंत झाल्याशिवाय कोणाकडूनही आदराची अपेक्षा करू नका, ना आपल्यांकडून ना परक्यांकडून. आयुष्यात आपलेपणाचे रोप लावण्यापूर्वी जमीन तपासून घ्या. प्रत्येक मातीच्या स्वभावात प्रामाणिकपणा नसतो. देवाला माहित आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी किती धीर धरला आहे, आणि विश्वास ठेवा, तुमच्या प्रत्येक क्षणाच्या संयमाची किंमत चुकवली जाईल. कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तर काळजी करू नका, कारण चांगले पुस्तक आणि चांगली माणसे सर्वांनाच कळत नाहीत. चांगले बनायचे असेल तर आपल्या आई वडिलांच्या आणि देवाच्या नजरेत चांगले बना. जगाचे काय ते तुमच्या प्रगतीवरही जळतील आणि अपयशावरही हसतील. जे नाते आपल्याला रडवते त्यापेक्षा घट्ट दुसरे नाते नाही. जे नाते आपल्याला रडताना सोडून देते त्यापेक्षा कमजोर दुसरे नाते नाही. अभिमान येऊ देऊ नका आणि स्वाभिमान जाऊ देऊ नका. अभिमान तुम्हाला वर उठू देणार नाही आणि स्वाभिमान कधी खाली पडू देणार नाही. मूर्खाला उत्तर देऊ नका, ज्ञानी माणसाला धुडकावू नका, चांगल्या माणसाला जाऊ देऊ नका आणि वाईट माणसाला आपलेसे करू नका. सहन केले पाहिजे, वेळेवर बोललेही पाहिजे आणि शांततेने राहिलेही पाहिजे. पापी माणसाला भीती वाटते की देव पाहत आहे. खऱ्या माणसाचा विश्वास असतो की देव पाहत आहे. ते लोक अनेकदा बदलतात ज्यांना आपण गरजेपेक्षा जास्त वेळ आणि आदर देऊ लागतो. पडणे सोपे असते, पाडणे आणखी सोपे असते, पण कोणाचा तरी हात धरून त्याला पुढे नेणे खूप अवघड असते. कोणी कौतुक करो वा निंदा दोन्ही चांगलेच आहे, कारण प्रशंसा प्रेरणा देते आणि निंदा यशस्वी होण्याची संधी. हे प्रिय आत्म्या, चिंता करू नकोस. हे जग मायेचे जाळे आहे, जिथे सुख आणि दुःख येत जात राहतात, जसे दिवसानंतर रात्र येते. लक्षात ठेव, जो अढळ आहे, जो आपल्या आतला दिवा विझू देत नाही, तोच खरा योद्धा बनतो. तुझ्या दुःखांना घाबरू नकोस, त्यांच्याकडे पाठ फिरू नकोस, त्यांच्याशी झुंजायला शिक, एकटे उभे राहायला शिक, कारण जेव्हा तू स्वतःचा आधार बनतोस तेव्हाच संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या सोबती बनतो. तू शक्ती आहेस, तू साहस आहेस, तूच तुझ्या विजयाचा मार्ग आहेस.
आता उठ, तुझ्या हृदयात लपलेल्या अनंत शक्तीला ओळख आणि हसत हसत तुझ्या दुःखांशीही युद्ध कर. मी तुझ्या सोबत आहे, नेहमी तुझ्या आत. चिंता करू नकोस, जे हरवले तेही तुझेच होते आणि जे मिळाले आहे तेही तुझे आहे. जीवन एक संग्राम आहे. साहसाने लढ, विश्वासाने जिंक. जेव्हा तू तुझ्या भीतीपेक्षा मोठा होशील तेव्हा तुला कोणताही अडथळा रोखू शकणार नाही. आपल्या आतल्या शक्तीला ओळख. तू एकटा नाहीस, सृष्टीची प्रत्येक शक्ती तुझ्या सोबत उभी आहे. जो दुःखांना घाबरला तो हरला, जो दुःखांशी लढला तोच देवाचा खरा वीर आहे. तू स्वतः तुझी सर्वात मोठी शक्ती आहेस. तुझ्या आत्मबळापेक्षा मोठे कोणतेही शस्त्र नाही. हार आणि जीत बाहेर नसतात, त्या तर तुझ्या मनात जन्म घेतात. जो मनाने जिंकला तो जगावरही राज्य करू शकतो. तू संघर्ष कर, कारण संघर्षच तुला चमकवेल. जसे अग्नीत तापून सोने उजळून निघते. तुझे कर्म कर, फळाची चिंता सोडून दे. जेव्हा तू निस्वार्थ भावाने चालशील तेव्हा स्वतः देवही तुझा मार्ग सोपा करेल. तुझ्या दुःखांपासून पळून जाऊ नकोस, त्यांना आपला गुरु बनव, कारण प्रत्येक वेदना तुला तुझ्या खऱ्या शक्तीची जाणीव करून देते. संकल्पात ती शक्ती आहे जी नशिबालाही बदलू शकते. फक्त ठाम रहा, डगमगू नकोस. ज्या दिवशी तू तुझ्या भीतीवर हसलास, समजून घे की विजय त्याच क्षणी तुझ्या चरणी आला. जग तुला पाडण्याचा प्रयत्न करेल, पण तू आपला दिवा आतून पेटवून ठेव. प्रकाश स्वतःच मार्ग काढेल. जो एकटा चालायला शिकतो तोच तांडा बनवतो. गर्दीला घाबरू नकोस, तुझ्या चालीवर विश्वास ठेव. मन जिंके तो जग जिंके, मन हरे तो जग हरे. म्हणून सर्वात आधी तुझ्या मनाचा योद्धा बन. सत्याच्या मार्गावर अडथळे येतील, पण जो टिकून राहतो तोच इतिहास घडवतो. तू तुझ्या कर्मांमध्ये इतका व्यस्त हो की तुझे यशही तुला भेटण्याची वाट पाहिल. जसे समुद्रात लाटा येतात आणि जातात, तसेच जीवनात सुख दुःख. तू लाटांशी नाही, तुझ्या आतल्या खोल समुद्राशी जोडला जा. जेव्हा तू आतून शांत होतोस तेव्हा तू बाहेरच्या प्रत्येक वादळी जगालाही पार करू शकतोस. खरं बोलण्याची हिंमत असेल तर एकटे चालण्याचे धैर्यही ठेवा. स्त्रियांना आदर देणे त्यांना सुंदर म्हणण्यापेक्षा खूपच चांगले आहे. कोणी कडक उन्हात यासाठी चालतो कारण त्याला विश्वास असतो की त्याच्या चालण्याने त्याच्या घरात प्रकाश येईल. जर प्रेम त्रुटी पाहत असेल तर देवाने आपल्याकडे कधीच पाहिले नसते. मला माहित आहे की मी काहीतरी आहे, कारण माझा देव कोणतीही गोष्ट निरुपयोगी बनवत नाही. गर्दीत सर्व लोक चांगले नसतात आणि चांगल्या लोकांची गर्दी नसते. मुक्या प्राण्यांची सहानुभूती ठेवायला विसरू नका, कारण शब्दांशिवायही ते आशीर्वाद देतात. एकटे कमावता आणि संपूर्ण घर खाते तर गर्व करू नका. वरच्या देवाचे आभार माना की या चांगल्या कामासाठी देवाने तुम्हालाच निवडले आहे. माणसाचे व्यक्तिमत्व तेव्हाच उजळून निघते जेव्हा त्याला आपल्या माणसांकडूनच ठेच लागते. हिम्मत हरवू नको, अजून खूप पुढे जायचे आहे. ज्यांनी म्हटले होते की हे तुझ्याच्याने होणार नाही, त्यांनाही करून दाखवायचे आहे. नात्यांची कदर करायची असेल तर वेळेवरच करा, नाहीतर नंतर सुकलेल्या झाडाला पाणी घालून हिरवीगार होण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. मान्य आहे की कोणावर जास्त नाराज होऊ नये, पण जेव्हा समोरच्यालाच आपली गरज नाही तेव्हा जबरदस्तीची नाती ठेवण्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या आहेत, पण माणूस फक्त आपल्याच समस्येला सर्वात मोठी समजतो. फक्त फसवणूक करणे हीच फसवणूक नसते, तर कोणासोबत आपलेपणाचे नाटक करणे ही त्याहून मोठी फसवणूक असते. करू द्या जे तुमची निंदा करतात. अशी छोटी छोटी कामं तर छोटी लोकच करतात. माझ्या चुका मला सांगा, इतरांना नाही, कारण सुधारायचे मला आहे, इतरांना नाही. तुटलेल्या गोष्टी नेहमी त्रास देतात, जसे की मन, झोप, विश्वास आणि सर्वात जास्त म्हणजे आशा. काही गोष्टी काट्यांपेक्षाही जास्त टोचतात. काट्यांनी झालेली जखम तर काही दिवसांभर भरते, पण मनाला लागलेली गोष्ट आयुष्यभर लक्षात राहते. काही लोक म्हणतात की स्त्रीला स्वतःचे घर नसते, पण सत्य हे आहे की स्त्रीशिवाय कोणतेही घर नसते. बुद्धिमान तो नसतो जो फक्त बोलायला जाणतो. खरा बुद्धिमान तर तो आहे ज्याला हे माहित आहे की कुठे शांत राहायचे. ब्लेडची धार तीक्ष्ण असते, पण ती झाड कापू शकत नाही. कुऱ्हाड मजबूत असते, पण केस कापू शकत नाही. तसेच प्रत्येक माणूस आपापल्या क्षमतेनुसारच श्रेष्ठ असतो. म्हणून आपली तुलना कधीही इतरांशी करू नका. मी हसूनही पाहिले आणि रडूनही पाहिले, कोणाला मिळवून आणि गमावूनही पाहिले. आयुष्य तोच जगू शकतो ज्याने एकटे जगायला शिकले आहे. आयुष्य जगणे ही पण एक कला आहे. ज्याने ही कला शिकली त्याने आयुष्य जगायला शिकले. आयुष्याच्या प्रवासात प्रत्येक वेळी सोबती मिळत नाहीत. काही प्रवास एकट्यानेच पूर्ण करावे लागतात. आमच्या एकटे राहण्याचे एक कारण हेही आहे की आम्ही खोट्या लोकांशी नाते तोडण्यात जराही वेळ लावत नाही. इच्छांनीच आयुष्याचे रस्ते भरकटवले आहेत, नाहीतर आत्मा तर जमिनीवर ध्येयाचा पत्ता घेऊनच उतरला होता. चांगलं काम करून विसरून जा, जसं पाप करताना देवाला विसरता.
ए वेदने, जरा तरी सूट दे, मी तुझा रोजचा ग्राहक आहे. प्रत्येक माणूस आपल्याच भूमिकेशी खेळतो. चारित्र्य पवित्र करण्यासाठी कोणतेही अत्तर येत नाही. खरे लोक तर कडू असतात, त्यांना बोलण्याची पद्धत कुठे असते. खोट्या लोकांकडून शिका, किती गोड बोलतात. माणूस एकाच कारणाने एकटा पडतो, जेव्हा तो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला परक्यांकडून घेऊ लागतो. शब्दाने आनंद, शब्दाने दुःख, शब्दाने पीडा आणि शब्दच मलम. जेव्हा स्वतःवर बेतते तेव्हा वेदना आणि इतरांवर बेतलं तर नाटक. वा रे वा, मतलबी दुनिया. मला तर माझ्या आपल्यांनीच त्रास दिला आहे, तर मग आम्ही इतरांकडून काय अपेक्षा ठेवू शकतो. प्रत्येकाला एक दिवस मातीची चादर ओढायची आहे. असा कोणताही दिवा नाही ज्यावर वाऱ्याची नजर नसेल. कोणत्या तोंडाने परमात्म्यासमोर जाल, तो तर तुमची सगळी रहस्य जाणतो. आयुष्याची कहाणी फक्त एवढीच आहे की आयुष्य बनवण्याच्या नादात आयुष्य जगायचंच विसरून गेलो. दुःख तेव्हा होते जेव्हा जाणीव होते की ज्याला तुम्ही महत्व देत आहात त्याच्या नजरेत तुमचे काहीच महत्व नाही. मला प्रत्येकाचा बोलण्याचा सूर कळतो, फक्त त्यांना लाजवणे माझ्या स्वभावात नाही. नात्यांची फुले कशी उमलतील जर एकमेकांच्या चुकात शोधत राहाल. आपल्या माणसांची फसवणूक आणि दगाबाजी यापेक्षा मोठे दुःख नाही. वाईटात चांगले शोधा तर गोष्ट बनेल, चांगल्यात वाईट शोधणे तर जगाची रीत आहे. इतरांसोबत असे वागू नका जे तुम्हाला स्वतःसाठी आवडणार नाही. आजकाल मानवी नात्यांमध्ये मंदीचे दार का उघडे आहे? आम्ही स्वभाव असा बनवला आहे की कोणी काहीही म्हटले तरी फक्त हसून देतो. सौंदर्याची प्रशंसा, साधेपणाची थट्टा, काहीसा असा आहे आजकालचा स्वभाव. मित्रांनो, कोणालाही माहित नाही की श्वासांची मुदत किती आहे. या जगात चुकीच्याला संधी आणि खऱ्याला धोका मिळतो. आयुष्य खूप छोटे आहे, ते कोणाचे वाईट करण्यात घालवू नका. प्रेम स्वतःवर कराल तर उजळून निघाल आणि इतरांवर कराल तर विखुरले जाल. जर सुखी जीवन जगायचे असेल तर इतरांच्या गोष्टी मनावर घेणे सोडून द्या. आयुष्य जाणून घेण्यासाठी जिवंत राहणे गरजेचे आहे, पण आजपर्यंत कोणीही जिवंत राहिले नाही. छोटेसे आयुष्य आहे पण इच्छा खूप आहेत. सहानुभूती देणारे कोणी नाही पण माणसे खूप आहेत. मनाचे दुःख कोणाला सांगावे? जो मनाच्या जवळ आहे तोच अनोळखी आहे. आयुष्यात एकदा प्रेम करून जरूर बघा. खरे असेल तर आयुष्य बनेल आणि धोका मिळाला तर मोठी शिकवण मिळेल. आयुष्य फक्त काही क्षणांचे आहे, ज्यात ना आज आहे ना उद्या. या आयुष्याचा प्रत्येक क्षण असा जगा जणू हाच सर्वात सुंदर क्षण आहे. तुम्हालाही विसरून जाऊ, जरा धीर तर धरा. तुमच्यासारखे मतलबी व्हायला थोडा वेळ लागेल. आयुष्य आणि प्रेम दोन्हींची भीक कधी मागू नका. म्हणतात की वेळ सर्व जखमा भरते, पण खरं तर हे आहे की आपण वेदनेसह जगायला शिकतो. कधी कधी मन म्हणते की लोकांशी तसेच वागावे जसे ते आपल्याशी वागतात, पण मग हृदय म्हणते की जर आपणही त्यांच्यासारखे बनलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तो काय राहील. गरिबापासून प्रत्येक जण पाठ सोडवतो आणि श्रीमंताच्या मागे प्रत्येक जण धावतो. जुना काळ म्हणत होता की दुःख वाटल्याने कमी होते, पण आजचा काळ म्हणतो की भिंतीकडे तोंड करून एकटेच रडून घ्या. कोणाला आपले दुःख सांगण्याची चूक करू नका. जे असूनही नसल्यासारखे आहेत त्यांचे असणे कसे? जर नाते फक्त नावापुरते असेल तर मग रडणे कसे? माकड बनून कोणत्याही मदारीचे ऐकू नका. पुढे जाण्यासाठी जे मन सांगते तेच करा. आनंदाचा शोध तुम्हाला स्वतःच करावा लागेल, कारण दुःखी तर जगात कोणीही करू शकते. ज्या लोकांनी तुम्हाला आपले बनवून सोडून दिले त्या लोकांना धन्यवाद द्या, कारण त्याच लोकांनी तुम्हाला जाणीव करून दिली की प्रत्येक आपली दिसणारी गोष्ट आपली नसते. प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करायलाच हवे, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला प्रेम का नाही करायला पाहिजे. नात्यांची काळजी करणे सोडून द्या. ज्याला जितकी साथ द्यायची आहे तो तितकीच निभावेल. स्वतःला भेटायला आलो होतो, जगाला भेटून निघून गेलो. जर जगातील लोकांचे ऐकाल तर आयुष्यभर ऐकतच राहाल, आणि जर आपल्या मनाचे ऐकाल तर उद्या जगातील लोक तुम्हाला ऐकतील. मान उंच करून गर्वाने चालण्याची इच्छा असे तर मान कुठे किती झुकवायची हे शिका. काहीही न करता पश्चाताप करण्यापेक्षा काहीतरी करून पश्चाताप करणे चांगले आहे. खोटं म्हणतात ते लोक की संगतीचा परिणाम होतो. आजपर्यंत ना काट्यांना सुगंध देण्याची कला आली आणि ना फुलांना टोचण्याची. प्रेम फक्त आपल्या कामावर आणि देवावर करा, कारण हे दोघे कधीही धोका देत नाहीत. आपल्या माणसांवर तितकाच विश्वास ठेवा जितका औषधांवर ठेवता. लेखणी तेव्हा स्वच्छ आणि चांगले लिहू शकते जेव्हा ती थोडे झुकून चालते. तीच गत आयुष्यात माणसाचीही आहे. ज्या माणसात आत्मविश्वास नाही तो शक्तिमान असूनही भित्रा आहे आणि बुद्धिमान असूनही मूर्ख आहे. माझ्याच हातांवर माझे नशीब लिहिलेले आहे आणि माझ्याच नशिबावर माझा जोर नाही. लालसा फक्त तितकीच चांगली आहे ज्यात स्वाभिमान गहाण ठेवण्याची गरज पडणार नाही. मलम सारखे असतात काही लोक, शब्द बोलताच प्रत्येक वेदना नाहीशी होते. लढण्याची ताकद तर प्रत्येकाकडे असते, फरक
फक्त एवढाच आहे की कोणाला विजय आवडतो तर कोणाला संबंध. चुकीवर साथ सोडणारे तर खूप मिळतात, पण चुकीवर समजावून साथ निभावणारे खूपच कमी मिळतात. जर कोणी तुमच्या अपेक्षेप्रमाणे जगत असेल तर तुम्हीही त्याच्या विश्वासावर खरे उतरा, कारण माणूस त्याच्याकडूनच अपेक्षा ठेवतो ज्याला तो आपल्या सर्वात जवळचा मानतो. त्यांची काळजी करू नका ज्यांचा विश्वास वेळेनुसार बदलतो. काळजी नेहमी त्याची करा ज्याचा विश्वास तुमच्यावर तेव्हाही राहील जेव्हा तुमची वेळ बदलेल. जीवनात कोणाला पारखण्याचा नाही, नेहमी समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्याचे देवाशी संबंध घट्ट असतात त्यांचे आज आणि उद्या दोन्ही सोनेरी असतात. सर्वात चांगली नजर ती आहे जी आपल्या उणीवा पाहू शकेल, कारण झोप तर रोज उघडते पण डोळे कधी कधीच उघडतात. जीवन ते नाही जे आपल्याला मिळाले आहे, जीवन तर ते आहे जे आपण बनवतो. जगातील प्रत्येक व्यक्तीची एवढीच कहाणी आहे. एका धोक्यातून यायचे आहे आणि एका धोक्यात जायचे आहे. एका क्षणाच्या पापणीवर थांबलेले आहे हे आयुष्य आणि एका क्षणाच्या पापणी मिटण्यापर्यंत प्रत्येक खेळ सुंदर आहे. अपेक्षा माणसांकडून ठेवून तक्रारी देवाकडे करता. हद्द आहे यार, तुम्ही पण कमाल करता. किती विचित्र गोष्ट आहे, आपण सर्व आनंदी राहण्यासाठी त्रस्त असतो. मेल्यानंतर केलेली स्तुती आणि मन दुखावल्यानंतर मागितलेली माफी या दोन्हींना काहीच महत्व नसते. नाती आजकाल त्या रस्त्यावर जात आहेत जिथे ना सोबत सोडत आहेत, ना सोबत निभावत आहेत, ना शांत आहेत, ना धड बोलू शकत आहेत. जे नाते कमी आणि गर्व जास्त ठेवतात अशा लोकांना मनापासून दूरच ठेवा. ध्येय त्यांनाच मिळतात ज्यांच्या धैर्यात जीव असतो. पंखांनी काही होत नाही, धैर्याने उड्डाण होते. हरण्याची कधी भीती बाळगू नका, कारण हार हीच विजयाची पहिली पायरी आहे. जे पडूनही उठतात तेच ध्येय गाठतात. कोणासोबत वेळ वाया घालू नका जो तुमची कदर करत नाही. जो कदर करतो तो न सांगता सोबत उभा राहील. जगात सर्वात मोठे दुःख आपल्या माणसांकडूनच मिळते. जे आपले दिसतात तेच अनेकदा जखमा देतात. आपल्या अपयशातून शिका, कारण प्रत्येक हारात विजय लपलेला असतो. जे वेळेसोबत चालत नाहीत ते वेळेच्या हातून हरतात. खोटे लोक दिखावा करण्यात पटाईत असतात. सत्याची किंमत ते समजूच शकत नाहीत. जे दिसण्यात चमकतात ते आतून पोकळ असतात. स्वतःपेक्षा मोठा कोणी आधार नाही. जो स्वतःला जिंकायला जाणतो जग त्याच्या मुठीत असते. जो स्वतःवर विश्वास ठेवतो नशीब त्यांचीच साथ देते. जे मेहनतीवर विश्वास ठेवतात, जे बहाण्यांमध्ये अडकतात ते कधीच रस्ते बनवू शकत नाहीत. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी कधी मागे वळून पाहू नका. प्रत्येक दिवशी नव्या आव्हानांचा सामना करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचे धाडस ठेवा. वेळेनुसार बदला किंवा मग वेळ तुम्हाला बदलेल. जो वेळेसोबत चालत नाही तो मागे राहतो. जे अडचणी रस्त्यात येतील त्यांना हसून पार करा, कारण ज्या रस्त्यावर काटे असतात तिथेच फुलांचा सुगंध असतो. प्रत्येक दिवस एक नवी सुरुवात असते. प्रत्येक हार एक नवा धडा देते. जो कांचे ओझे उचलून चालतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. आपल्या कमजोरीला आपली ताकद बनवा, जेणेकरून कोणी तुम्हाला कमजोर समजू नये. तुमचे यश हाच तुमचा बदला आहे, जो सर्वात मजबूत उत्तर असतो. ध्येय त्यांनाच मिळतात ज्यांचे निश्चय बुलंब असतात. रस्त्यात ठेच लागूनही जो उठतो तोच खरा विजेता असतो. कधी लक्ष दिले आहे का की जे लोक खूप कमी बोलतात ते आपल्या आवडत्या लोकांसमोर खूप जास्त बोलतात. बोलतो तर सर्वांशी, पण आता विश्वास फक्त त्याच्यावरच ठेवतो. आम्हाला दुर्लक्षित करणाऱ्यांकडे आम्ही नजरही उचमून पाहत नाही. आयुष्यात एकच तत्व ठेवा, मैत्रीत गद्दारी नाही आणि गद्दारांशी मैत्री नाही. जर चुकीला चूक म्हणण्याची क्षमता नसेल तर तुमची ताकद आणि हिंमत दोन्ही व्यर्थ आहेत. आयुष्यात असा दृष्टिकोन बनवा जो जसा आहे त्याला त्याच भाषेत समजावून सांगा. एक नाते असंही असावे ज्यात आपण आपले प्रत्येक दुःख आणि प्रत्येक तक्रार सांगू शकू. खरे प्रेम फक्त तेच लोक करू शकतात जे कोणाचे तरी प्रेम मिळवण्यासाठी तळमळले आहेत. कोण म्हणते की वेळ खूप वेगाने चालते, कधी कोणाची तरी वाट बघून बघा, कळेल की वेळ किती हळू चालते. आमचे आयुष्य असेच हळले गेले, आनंद कुठे दफन झाला कळलेच नाही. देवाने प्रेम प्रत्येकाच्या नशिबात लिहिले. जेव्हा आमची वेळ आली तेव्हा शाहीच संपली. आम्ही झुकतो कारण आम्हाला नाती निभावण्याचा छंद आहे, नाहीतर चुकीचे आम्ही कालही नव्हतो आणि आजही नाही. जेव्हा लोक तुमची नक्कल करू लागतील तेव्हा समजून घ्या की तुम्ही आयुष्यात यशस्वी होत आहात. ही तर आपापली नशिबाची गोष्ट आहे. कोणाला प्रेम करणारे मिळतात तर कोणाला भाव खाणारे मिळतात. आम्ही तर हसतो इतरांना हसवण्यासाठी, नाहीतर जखमा इतक्या आहेत की धड रडताही येत नाही. लोक सुंदर चेहऱ्याच्या शोधात असतात. जर सुंदर मन शोधले असते तर कधी धोका मिळाला नसता. जगात सर्वात वेगवान प्रार्थनेची गती असते, जी हृदयापर्यंत पोहोचण्याआधीच देवापर्यंत पोहोचते. वेळ कधी बदलेल आम्हाला माहित नाही, नाहीतर ज्या रामाला रात्री राज्य मिळणार होते त्याला सकाळी वनवास मिळाला नसता. तुम्ही कितीही चांगले माणूस असलात तरी तुम्ही नेहमी कोणाच्या ना कोणाच्या कहाणीत वाईट नक्कीच असता.
ज्याची कोणतीही हमी नाही त्याचे नाव आयुष्य आहे, आणि ज्याची पूर्ण हमी आहे त्याचे नाव मृत्यू आहे. इतरांवर अवलंबून राहणारे लोक कधीही आनंदी राहू शकत नाहीत. म्हणूनच या लायकीचे बना की आपल्या गरजा आणि इच्छा स्वतः पूर्ण करू शकाल. कोणाला आपला इतकाही वेळ देऊ नका की वेळ आल्यावर तो तुमचे महत्वच विसरून जाईल. जो तुम्हाला समजून घेतो आणि वेळ आल्यावर तडजोडही करतो, त्याच्यापेक्षा चांगला जीवनसाथी कोणीही असू शकत नाही. जो माणूस नियम बनवून आजचे काम आजच करेल, बघा तो माणूस एक दिवस संपूर्ण जगावर राज्य करेल. आजकाल लोक मनाने दिलेल्या आदराने खुश होत नाहीत, उलट दिखाव्याची खुशामत करणाऱ्या लोकांमुळे गर्व महसूस करतात. अनेकदा लोक महान बनण्याच्या नादात माणूस बनायचेच विसरून जातात. आयुष्य उद्ध्वस्त करणारे लोक म्हणतात सगळं उद्यापासून करेन. पैशांची खरी किंमत तेव्हा कळते जेव्हा ते स्वतः कमवावे लागतात. खोटं म्हणतात ते लोक जे म्हणतात की आपण सर्व मातीचे बनलेलो आहोत. मी अशा अनेक आपल्या माणसांना ओळखतो जे दगडाचे बनलेले आहेत. माणसाच्या चेहऱ्यावर कधी जाऊ नका साहेब. चेहऱ्यापेक्षा मोठा फसवा आणि कोणीही असू शकत नाही. सल्ला सर्वांचा ऐका, पण करा तेच ज्यासाठी तुमचे साहस आणि विवेक समर्थन करतील. फक्त बोलण्यावर नाही तर कठोर मेहनतीवर विश्वास ठेवा. बघा, एक दिवस नक्की यशस्वी व्हाल. शक्य आणि अशक्य यामधील अंतर व्यक्तीच्या विचारांवर आणि कर्मावर अवलंबून असते. ज्याचा स्वभाव बदलण्याचा असतो तो कधीही कोणाचा होऊ शकत नाही. मग तो वेळ असो वा माणूस. एकटे बसून रडणे ही मृत्यूपेक्षा कमी नसते. जिथे प्रश्नही आपलेच असतात आणि उत्तरेही आपलीच. वेदनांची ही एक अदा आहे, ती सुद्धा सहन करणाऱ्यांवरच फिदा असते. कितीही अडका जगाच्या मेळ्यात, पण जो मनात बसला आहे तोच आठवतो एकटेपणात. थोडी निष्ठा ठेवा त्याच्याशी. जो तुम्हाला वेदना देतो त्याला विसरून जा. सत्याला सत्य आणि खोट्याला खोटे बोलण्याची धमक ठेवतो, म्हणूनच शत्रू जास्त आणि मित्र कमी ठेवतो. माणूस बोलत नाही, त्याचे दिवस बोलतात. जेव्हा दिवस बोलत नाहीत तेव्हा माणूस लाख बोलला तरी त्याचे कोणी ऐकत नाही. अनेकदा जखमा तेच लोक देऊन जातात जे सुरुवातीला मोठ्या प्रेमाने वागतात. आता उघडू नका माझ्या आयुष्याची जुनी पुस्तके. आम्ही जे होतो ते हे नाही आणि जे आहोत ते कोणाला माहित नाही. घाई गडबडीत केलेला विश्वास आणि मेहनतीशिवाय लावलेली आशा या दोन्हींचा परिणाम धोकाच असतो. जर आयुष्यात कधी असे झाले की कोणी तुमच्या नावाची खोटी अफवा पसरवली तर त्या अफवेची पर्वा करू नका, कारण अफवा तिथूनच उडतात जिथे तुमच्या नावाची आग लागलेली असते. जिंकल्यानंतर तर सारे जग मिठी मारते, पण जो हरल्यानंतरही मिठी मारतो फक्त तोच खरा असतो. आधार माणसाला पोकळ करतात आणि अपेक्षा कमजोर करतात. आपल्या ताकदीच्या बळावर जगायला सुरुवात करा. तुम्हाला तुमच्यापेक्षा चांगला सोबती आणि हितचिंतक दुसरा कोणीही मिळणार नाही. स्वच्छ मनाचे आणि खरं बोलणारे लोक अनेकदा एकटेच भेटतात. आयुष्याचे सत्य हेच आहे की लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःला सुधारा. लोक आपोआप प्रभावित होतील. थोडा वेळ एकटे राहायला शिका, तर तुम्हाला सत्य आणि खोटे, योग्य आणि अयोग्य, आपले आणि परके प्रत्येक गोष्टीची ओळख होईल. जर आयुष्यातील प्रत्येक डाव जिंकायचा असेल तर बळापेक्षा बुद्धीचा उपयोग करायला शिका, कारण बळ लढायला शिकवते आणि बुद्धी जगायला शिकवते. नशिबाचे खेळही हजार आहेत. जे मिळू शकत नाही त्याच्यावरच प्रेम आहे. एकाला काही फरक पडत नाही आणि दुसरा जीव द्यायलाही तयार आहे. आयुष्यात प्रेम भलेही हरवून जाओ, पण प्रेमासाठी कधी आयुष्य हरवू नका. आधी प्रत्येक गोष्टीवर भांडत होतो, आता आम्ही आनंदाने हार मानतो. लोक आपापल्या जागी अगदी बरोबर असतात, फक्त आपणच त्यांना काही जास्तच चांगले आणि आपले मानून घेतो. न जाणे काय लिहिले आहे नशिबात. ज्यालाही प्रेम करतो तो दूर जातो. ज्याच्या मागे तुम्ही धावत आहात 2 दिवस दूर राहून बघा. बोलणे तर दूरच, तो तुम्हाला आठवणही काढणार नाही. प्रार्थना करा की मी काहीतरी मार्ग काढू शकेन, तुलाही पाहू शकेन आणि स्वतःलाही सांभाळू शकेन. आम्ही गोड खोटं बोलण्याची कला शिकूच शकलो नाही. कडू सत्याने आमच्याकडून अनेक नाती हिसकावून घेतली. जो मार्ग देवाने तुमच्यासाठी उघडला आहे तो कोणीही बंद करू शकत नाही. झोप तर लहानपणी यायची, आता तर फक्त झोपून जातो. तुम्ही ज्यालाही म्हणाल की तो तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा आहे, तोच माणूस तुमच्यापासून आपला हात सोडवू लागतो. मी कधीही कोणाला माझ्या मनातून दूर केले नाही, फक्त ज्याचे मन भरले तो स्वतःच माझ्यापासून दूर गेला. मी सर्वांना आपले बनवून पाहिले, पण कोणीही कायमचे आपले नसते. जेव्हा स्वप्ने तुटलेली असतात आणि आपली माणसे दुरावलेली असतात तेव्हा झोपेच्या गोळ्याही निष्प्रभ ठरतात. धोका खाणाऱ्यांना वेळेनुसार शांतता मिळते, पण धोका देणाऱ्यांना कधीच शांतता मिळत नाही. शांतपणे प्रेम करणारे आयुष्यभर वचन निभावतात. शत्रू तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा त्यांच्या मागे आपल्याच माणसांचे हात असतात.
मला लोकांना माफ करता येते, पण पुन्हा मनात जागा देता येत नाही. आम्ही अपूर्ण माणसे आहोत. आमची ना झोप पूर्ण झाली ना स्वप्न पूर्ण झाली. तुम्ही खाली पडून बघा, कोणीही उचलला येणार नाही. तुम्ही जरा उडून तर बघा, तुमचे आपलेच तुम्हाला खाली पाडायला येतील. नात्यांचा संबंध फक्त रक्ताशीच नसतो. जो संकटात हात धरतो त्याच्यापेक्षा मोठे दुसरे नाते नाही. त्याने दूर जाण्याचा निश्चय केला होता. आम्हाला वाटले की आम्हाला मनवता येत नाही. माणूस ही कमाल आहे. नाटकातील लोकांचे दुःख पाहून रडून पडतो आणि प्रत्यक्षात लोकांच्या दुःखाला नाटक समजतो. पवित्रता फक्त द्वेषात आहे. प्रेमात तर लोक कपडेही उतरवतात. कसे काय लोक 2-4 जणांवर प्रेम करतात? मला तर त्याच्यानंतर कोणाचा विचारही आला नाही. संबंधांना फक्त वेळेचीच नाही तर समजुतीचीही गरज असते. प्रेमात आम्ही फक्त त्या व्यक्तीकडून हरलो आहोत जो म्हणायचा की आम्ही फक्त तुमचे आहोत. थट्टेचा आधार घेऊन लोक मनातील गोष्ट बोलून जातात. जर शांत करणारे कोणी नसेल तर परिस्थिती हसायला शिकवते. तुमच्या यशामागे सर्वात मोठा हात कोणा दुसऱ्याचा नाही तर तुमच्या वाईट वेळेचा असतो. खूप वेदना होतात त्यावेळी जेव्हा आपण कोणावर आंधळ्यासारखा विश्वास ठेवतो आणि तो आपल्याला जाणीव करून देतो की आपण खरोखरच आंधळे होतो. विचार जर सुंदर असतील तर सर्व काही चांगले दिसते. जे घडून गेले आहे त्याकडे मागे वळून कधी पाहू नका, नाहीतर जे पुढे मिळणार आहे तुम्ही तेही गमावून बसाल. शरीर सुंदर असो वा नसो पण शब्द नक्कीच सुंदर असावेत, कारण लोक चेहरे विसरतात पण शब्द कधीच विसरत नाहीत. अडचणी आल्याने माणूस एकटा पडतो, पण अडचणी आल्यावरच माणूस मजबूत व्हायला शिकतो. कोणी नाराज असेल तर राहू द्या. कोणाच्या पाया पडून जगणे आम्हालाही येत नाही. खोट्या शब्दांनी माणूस मरत नाही, पण विश्वास नक्कीच मरतो. तुम्ही नेहमी विचार करता की कोणाला वाईट वाटू नये, पण कधी कोणी विचार केला आहे का की कोणाच्या तरी बोलण्याचा तुम्हालाही वाईट वाटू शकते. अनेकदा थट्टेचा आधार घेऊन लोक मनातील गोष्ट बोलून जातात. तुमची ही गोष्ट अगदी बरोबर आहे की नाती दोन्ही बाजूंनी निभावली पाहिजेत, फक्त एका बाजूने नाही. वेळेनुसार प्रत्येक गोष्टीची किंमत कळते आणि मजबुरीत बनवलेली नाती कधीही जास्त काळ टिकत नाहीत. जर कोणाला असे वाटू लागले की ते कोणाच्या तरी आयुष्यात फक्त ओझे बनले आहेत तर कोणताही गोंधळ न करता त्या नात्यातून दूर होणेच चांगले असते. कारण प्रेम विरह सहन करू शकते पण अपमान नाही. वेदनाही त्याच्यावरच फिदा होतात जो त्या सहन करण्याची ताकद ठेवतो. आजकाल काही लोक नाती निभावण्यासाठी प्रामाणिकपणेही अप्रामाणिकपणा करतात आणि वयाचा संबंध वर्षांशी नाही तर अनुभवांशी असतो. कधी कधी व्यक्ती तरुण असूनही स्वतःला खूप जुना अनुभवू लागतो. आजकाल प्रत्येक जण स्पर्धेत आहे आणि जर तुम्ही आपले दुःख कोणाला सांगितले तर तो तुमच्या दुःखापेक्षा जास्त आपले दुःख रडू लागतो. खऱ्या नात्यांची कदर वेळेपेक्षाही जास्त केली पाहिजे आणि महत्त्व फक्त त्यालाच दिले पाहिजे ज्याला तुमची खरी किंमत माहित आहे. नात्यांचे बदलणे तर सामान्य आहे. वेळेनुसार तुमचा चेहराही बदलतो. निरपराध असणे आजकाल एक गुन्हा बनला आहे. नात्यांची कहाणी फक्त एवढीच आहे की चांगल्या वेळी तुमची गुणवत्ता आणि वाईट वेळी तुमच्या उणीवा मोजल्या जातात. नात्यांची खरी ओळख दुराव्यात होते, कारण जवळ राहून तर प्रत्येक जण प्रामाणिक दिसतो. कधी कधी लोक तुमच्यापासून फक्त यासाठी दूर जातात कारण तुमचा चांगुलपणा त्यांच्या एखाद्या स्वार्थात अडथळा बनतो. प्रेमात झालेला छळ व्यक्तीला शत्रुत्वापेक्षाही जास्त क्रूर बनवतो. संतोष हीच खरी दौलत आहे आणि जो आपल्या जवळील वस्तूंमध्ये समाधानी आहे तोच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. चुकीच्या लोकांमध्ये अडकल्यामुळे कधी कधी माणूस चुकीचा बनतो. आता तो काळ राहिला नाही जेव्हा लोक नाती निभावण्यासाठी आपला आनंद कुर्बान करत होते. आता लोक आपल्या आनंदासाठी नाती कुर्बान करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. हिम्मत दाखवल्याने घाबरवणारे लोकही मागे हटतात. आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा कोणाबद्दल कोणतीही तक्रार राहत नाही. जो व्यक्ती सर्वांना साथ देतो तोच अनेकदा आपल्या वाईट काळात एकटा राहतो. कोणी कितीही महान का होईना पण निसर्ग कधीही कोणाला महान बनण्याची संधी देत नाही. शर्यतीत जिंकणाऱ्या घोड्याला माहित नसते की यश काय असते. तो धावतो तर फक्त आपल्या मालकाकडून मिळणाऱ्या त्रासामुळे. जर तुम्ही कधीही स्वतःला त्रासात पाहिले तर समजून जा की तुमचा मालक म्हणजेच ईश्वर हेच इच्छितो की विजय तुमचाच व्हावा. 3 सोनेरी गोष्टी. 1. त्याला नक्कीच माफी मागा ज्याला तुम्ही प्रेम करता. 2. त्याला कधीही सोडू नका जो तुमच्यावर प्रेम करतो. 3. बेशक तुमच्या प्रत्येक नसेची माहिती द्या पण तुमच्या दुखऱ्या नसेची माहिती कोणालाही देऊ नका. नाहीतर नसा असतातच बदलण्यासाठी. थांबतात ते फक्त काही क्षण पण आयुष्य निघून जाते. आयुष्यात सर्व काही कोणत्या तरी कारणामुळे होते. चुकीचे होते जेणेकरून आपण योग्यतेची किंमत जाणू शकू. एखाद्या माणसाला ओळखायचे असेल तर कोणत्याही गोष्टीवर त्याचा सल्ला मागा. त्याने दिलेला सल्ला सांगून देईल की त्या माणसाचे चारित्र्य कसे आहे.
माणसाच्या सर्व त्रासांची दोन कारणे आहेत. नशिबापेक्षा जास्त हवे असते आणि वेळा आधी हवे असते. काही फरक पडत नाही की आपण श्रीमंत आहोत की गरीब. जर मनात काही देण्याची भावना असेल तर आपले एक स्मित हास्य अनेक लोकांच्या आनंदाचे कारण बनू शकते. क्रोध एक अशी गोष्ट आहे ज्यात हसताही तुम्हीच, भांडतही तुम्हीच, पश्चातापही तुम्हीच करता आणि विभक्तही तुम्हीच होता. क्रोधाचे स्वतःचे एक पूर्ण कुटुंब असते. क्रोधाची बहीण आहे हट्ट, क्रोधाची पत्नी आहे हिंसा, क्रोधाच्या मोठ्या भावाचे नाव आहे अहंकार, क्रोधाची आई आहे उपेक्षा, वडिलांचे नाव आहे भय. निंदा आणि चहाडी क्रोधाच्या मुली आहेत. एक तोंडाजवळ राहते तर दुसरी कानाजवळ. मत्सर या कुटुंबाची नाकचडी सून आहे आणि नात आहे घृणा, जी नेहमी नाकाजवळ राहते. क्रोधाच्या संपूर्ण कुटुंबापासून नेहमी दूर राहा. कधी कधी फक्त एवढेच मनात येते की कोणीतरी असावे जो हळूच जवळ येईल आणि खांद्यावर हात ठेवून शांतपणे सोबत बसेल. ना कोणताही प्रश्न असेल ना कोणतेही उत्तर, फक्त सोबत असण्याची भावना देईल. आई वडिलांपेक्षा चांगले हे कोण करू शकते? खरं आहे, मुले साथ सोडून देतात पण आई वडील कधीही साथ सोडत नाहीत. लहानपणी जेव्हा मंदिरांमध्ये गर्दीमुळे देवाचे दर्शन होत नव्हते तेव्हा वडील खांद्यावर उचलून दर्शन घडवत होते. तेव्हा इतके माहित नव्हते की जो खांद्यावर उचलतो तोच तर देव आहे. पैशाने ठरत नाही की तुम्ही किती श्रेष्ठ आहात. उलट तुमचे आचार, विचार आणि व्यवहार हे ठरवतात. जे काही होईल ते चांगलेच होईल. थोडे उशिरा होईल पण योग्य होईल. सर्वांची काळजी घ्या पण स्वतःचीही काळजी घ्या. नेहमी हसत राहा, कधी स्वतःसाठी तर कधी आपल्या माणसांसाठी. दुःखाचा अंधार जास्त वेळ टिकणार नाही. लवकरच आनंदाचा प्रकाश या अंधाराला दूर करेल. फक्त अट ही आहे की तुम्ही हिंमत टिकवून ठेवा आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधत राहा. श्रीकृष्ण म्हणतात की जर तुम्हाला आनंदी व्हायचे असेल तर इतरांवर अवलंबून राहणे सोडून द्या आणि त्या गोष्टींची चिंता करणे सोडून द्या ज्या तुमच्या इच्छाशक्तीच्या पलीकडे आहेत. ही मतलबी दुनिया आहे. इथे कोणी कोणाचे नसते. परक्या लोकांची गोष्ट तर सोडाच, इथे तर आपला माणूसही आपला नसतो. जेव्हा आपण एखादे स्वप्न पाहतो तेव्हा कोणी आपलेच ते तोडूनही टाकते. आयुष्याच्या वाटेवर सोबत चालता चालता आपला माणूस अर्ध्या वाटेत साथ सोडूनही देतो. आनंदात आपला वाटा मागतात हे सर्व लोक आणि दुःखात कुठे गायब होतात कळत नाही. मतलबी जगात कोण कोणाचे असते. धोका तोच देतो ज्याच्यावर विश्वास असतो. आजच्या काळात कोणीही आपले नसते. लोक फक्त तोपर्यंतच आपले असतात जोपर्यंत त्यांचा काही मतलब असतो. जेव्हा तुमची वाईट वेळ चाललेली असते तेव्हाच खऱ्या अर्थाने कळते की कोण तुमचे आहे आणि कोण परके. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माणूस जीवनात चुका करून तितका दुःखी होत नाही जितका तो वारंवार त्या चुकांबद्दल विचार करून होतो. जो व्यक्ती कर्माला समजतो त्याला धर्म समजण्याची काहीच गरज नसते. पाप शरीर करत नाही, त्याचे विचार करतात. गंगा शरीराला धुते, विचारांना नाही. ही गोष्ट खरी आहे की माणूस चूक करूनच काहीतरी शिकतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यभर चुका करत राहा आणि म्हणा की आम्ही शिकत आहोत. माफ करायला शिका, कारण आपणही ईश्वराकडून हीच अपेक्षा ठेवतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे झाले ते चांगले झाले आणि जे होईल तेही चांगलेच होईल. स्वतःला माझ्यावर सोडून द्या आणि तुम्ही तुमच्या कर्मांवर लक्ष द्या, त्याच्या फळांवर नाही. एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे प्रभू, मौन आणि स्मितहास्य यात काय फरक आहे? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मौन आणि स्मितहास्य दोन्ही खूप शक्तिशाली शस्त्रे आहेत. स्मितहास्याने अनेक समस्या सोडवल्या जाऊ शकतात आणि मौन राहून अनेक समस्यांपासून दूर राहता येते. लक्षात ठेवा की वेळ कधीच थांबत नाही. आज जर वाईट चालले आहे तर उद्या नक्कीच चांगले होईल. तुम्ही फक्त निस्वार्थ भावाने कर्म करा आणि हेच तुमच्या हातात आहे. जीवनात नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या वडिलांनी दिलेली शिकवण त्यांच्या अनुभवावर आधारित असते. म्हणून त्यांच्याद्वारे दिलेली शिकवण तुमच्या जीवनात कोणत्या वळणावर नक्कीच कामी येईल. गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तू तेच करतोस जे तुला हवे असते, पण होते तेच जे मला हवे असते. म्हणून तू तेच कर जे मला हवे आहे, मग तेच होईल जे तुला हवे आहे. ईश्वर आपल्याला कधी शिक्षा देत नाही, आपली कर्मेच आपल्याला शिक्षा देतात. म्हणून कर्मही विचारपूर्वकच करा. वाईट गोष्ट लहान असो वा मोठी नेहमी विनाशाचेच कारण बनते. कारण नावेत छिद्र लहान असो वा मोठे ते नावेला बुडवतेच. व्यक्ती जे चाहेल ते बनू शकते जर त्याने विश्वासाने इच्छित वस्तूवर सतत चिंतन केले. वेळ आल्यावर सर्वांना मिळते, पण वेळेआधीची इच्छा ठेवणे हेच दुःखाचे कारण बनते. आपण हवे तर आपल्या आत्मविश्वासाने आणि मेहनतीच्या जोरावर आपले भाग्य स्वतः लिहू शकतो. ज्याचे मन भगवंतात लागले आहे त्याला जीवनाची पर्वा नसते. जीवनात काय मिळाले आहे आणि काय हिरावले गेले आहे हे सर्व भक्तीसमोर लहान वाटते. भक्ती प्राप्त केली जात नाही, ती तर एक भेट आहे. प्रार्थना ईश्वराला बदलत नाही, पण ती त्याला नक्कीच बदलते जो मनापासून प्रार्थना करतो. विचलित मनाच्या व्यक्तीला मृत्यू त्याचप्रमाणे वाहून नेतो ज्याप्रमाणे अचानक आलेल्या पुरात झोपलेले गावकरी वाहून जातात. पाहताना फक्त पहा,
ऐकताना फक्त ऐका, अनुभवताना फक्त अनुभवा आणि विचार करताना फक्त विचार करा. हेच खरे कर्म आहे. तुमचे काम आहे तुमच्या आवडीचे काम शोधणे. ते शोधा आणि मग त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. हाच यशाचा मार्ग आहे. जगात बहुतेक लोक यासाठी अयशस्वी होतात कारण विपरीत परिस्थितीत त्यांचे धैर्य तुटते आणि ते भयभीत होतात. जगाचा नियम आहे की ज्या प्रकारचे विचार आपण आपल्या अस्तित्वात प्रसारित करतो त्याच प्रकारची ऊर्जा आपल्याला परत मिळते. म्हणून विचारांचे सकारात्मक असणे अनिवार्य आहे. तेव्हाच मार्ग सोपा आणि सुगम होतो. कधीही इतरांसाठी जगण्याचा प्रयत्न करू नका आणि इतरांच्या दृष्टीत चांगले बनण्याचा प्रयत्न करू नका. आपण एकटे आलो आहोत, एकटेच जाणार आहोत. आपण जसे कर्म करू तसे फळ मिळतील. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जे घडून गेले ते विसरून जा. जे करत आहात त्यावर विश्वास ठेवा आणि जे होईल त्याची चिंता सोडून द्या. फक्त तुम्हाला तुमचे कर्म करायचे आहेत. फळ देण्याचे काम नियतीचे आहे. मनुष्य एकटा पाप करतो आणि अनेक लोक त्याचा आनंद घेतात. आनंद घेणारे तर वाचतात, पण पाप करणारा दोषाचा भागीदार होतो. जीवनातील दुःखद आणि अपरिवर्तनीय गोष्टींचा अनंत विस्तार करा. लक्षात ठेवा की सत्य प्रत्येक वेळी शुभ आणि मंगलकारी नसते आणि खोटेही प्रत्येक वेळी अशुभ आणि अमंगलकारी नसते. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या जीवनात हे शिकवले आहे की खोटे आणि सत्य यांचे निर्धारण यावरून होत नाही की तुम्ही काय म्हटले, तर यावरून होते की तुम्ही ते का म्हटले. सुख आणि दुःख आपल्या नशिबाने मिळते. श्रीमंती आणि गरिबीशी त्याचा काहीही संबंध नसतो. रडणारे महालातही रडतात आणि नशिबात आनंद असेल तर झोपडीतही हसू घुमते. कोणाच्या तरी आठवणीत घुसमटून मरण्यापेक्षा चांगले आहे की तुम्ही तुमची ताकद तुमच्या ध्येयावर लावा आणि इतके यशस्वी बना की एक दिवस तुम्हाला सोडून जाणारे पश्चाताप करतील. यशस्वी व्यक्तीची चमक लोकांना दिसते, पण त्याने किती अंधार पाहिला आहे हे कोणीही जाणत नाही. जर स्वप्ने खरी होत नसतील तर मार्ग बदला, सिद्धांत नाही. कारण झाड नेहमी पाने बदलते, मुळे नाही. कोणताही व्यक्ती डोके मुंडवल्याने, कुटुंबातून किंवा जातीत जन्म घेतल्याने संत बनत नाही. ज्या व्यक्तीमध्ये सत्य आणि विवेक असतो तोच धन्य आहे, तोच संत आहे. वेदना तर निश्चित आहे, ती तुमच्या हातात नाही, पण दुःखी होणे किंवा न होणे तुमच्या हातात नक्कीच आहे. आरोग्य ही सर्वात मोठी भेट आहे. संतोष ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि चांगले विचार आपल्या जीवनाचे सर्वात चांगली सोबती असतात. मन हेच सर्व काही आहे. जे आपण विचार करतो तेच आपण बनतो. जर आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला कोणी सोबत मिळत नसेल तर एकटेच चाला. तुम्ही तुमच्या प्रेम आणि स्नेहाचे तितकेच हक्कदार आहात जितका जगातील कोणताही दुसरा व्यक्ती आहे. सर्व वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी चांगुलपणाचा विकास करा आणि आपल्या मनात चांगले विचार ठेवा. गेलेली वेळ निघून गेली आहे आणि भविष्य अजून खूप दूर आहे. वर्तमान हाच तो काळ आहे ज्यात तुम्ही जगू शकता. शांत राहणे ही एक खूप चांगली गोष्ट आहे, पण असे मौन काय कामाचे जे तुमच्या अस्तित्वालाच संपवून टाकेल. मौन तुमची ताकदही आहे आणि तुमची कमजोरीही. फक्त तुम्हाला हे माहीत असायला हवे की तुम्हाला कधी मौन राहायचे आहे आणि कधी नाही. प्रेम विनामूल्य असूनही या पृथ्वीवरील सर्वात महागडे सुख आहे. कोणी माझ्याबद्दल वाईट बोलले तर त्याला विचारा की नीट ओळखता की उगाच मन हलके करत आहात. नेहमी ते पाहू नका जे दाखवले जात आहे, ते पहा जे लपवले जात आहे. किंमत पाण्याची नाही, तहांची असते. किंमत मृत्यूची नाही, श्वासाची असते. प्रेम तर खूप लोक करतात जगात, पण किंमत प्रेमाची नाही, विश्वासाची असते. मी काही लोक असेही गरीब पाहिले आहेत ज्यांच्याकडे पैशांशिवाय काहीही नाही. समाज एक असा बाजार आहे जिथे सल्ला घाऊक दरात आणि सहकार्य व्याजावर उपलब्ध आहे. जगात एक गोष्ट सर्वांना सारखी मिळते आणि ती आहे वेळ. तू हस, तू स्मित कर आणि रडणे कमी कर. तू जिवंत आहेस, आयुष्याच्या नाकात दम आण. विष दुकानात नकली आणि जिभेवर खरे मिळते. नेहमी हसत राहा. एक दिवस आयुष्यही तुम्हाला त्रास देता देता थकून जाईल. जेव्हा मन भरते तेव्हा सर्वोत्तम गोष्टही निरुपयोगी वाटू लागते. ओढ त्या जखमेचे नाव आहे जी कधीही भरत नाही. माणसाचा सर्वात खरा सोबती त्याचे आरोग्य आहे. ज्या दिवशी आरोग्याने साथ सोडली माणूस प्रत्येक नात्यावर ओझे बनतो. स्वतःला वेळ नक्की द्या. आपली पहिली गरज आपण स्वतः आहोत. पश्चाताप करण्यासाठी पूर्ण आयुष्य पडले आहे. या क्षणाला सांभाळा. हीच आयुष्य बदलण्याची घडी आहे. दिवा आणि वात आपापल्या जागी बरोबर असतात. आग तर कोणी तिसराच लावतो. संबंध मोठमोठ्या गोष्टी बोलण्याने नाही, छोट्या छोट्या भावना समजून घेतल्याने घट्ट होतात. हे जे जात आहे ती वेळ नाही, आयुष्य आहे. ओपन आणि क्लोज दोन्ही विरोधी शब्द आहेत, पण किती गमतीची गोष्ट आहे की आपले मन ओपन त्याच व्यक्ती समोर होते जो आपल्या खूप क्लोज असतो. नेहमी गोंधळात असतो. कोण जास्त सुखी आहे, सोन्याची चेनवाला की शांतपणे झोपणारा? मन मोठे ठेवा आणि लोकांना माफ करून टाका, पण समज इतकी ठेवा की पुन्हा त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. वाईट सवयी जर वेळेवर बदलल्या नाहीत तर त्या तुमच्या आयुष्याची वेळ बदलून टाकतात.
जो आनंद स्वतःची ओळख बनवण्यात आहे तो कोणाची तरी सावली बनण्यात नाही. महिलांचा प्रवास एका क्षणात वाया गेला जेव्हा आपल्या लोकांनी म्हटले, सांगा कसे येणे झाले. कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने आयुष्य थांबत नाही, फक्त जगण्याची पद्धत बदलते. आयुष्याच्या प्रवासात फक्त एवढाच धडा शिकलो, आधार कोणीतरीच देतो, धक्का देण्यासाठी प्रत्येक जण तयार बसला आहे. या आयुष्यात कोणी कोणाचे नसते. आपण विचार करतो की कोणीतरी आहे जे फक्त आपले आहे, पण वेळ आल्यावर तेही आपले नसते. आयुष्याची भूमिका निभावणे इतके सोपे नाही. माणसाला नाती सांभाळण्यासाठी स्वतःला विखरून घ्यावे लागते. आपले आयुष्य असे जगा की जर कोणी तुमची निंदा केली तर लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. आयुष्य विज्ञानासारखे असते. जितके जास्त प्रयोग कराल तितके चांगले परिणाम मिळतील. सिमेंट कडूनही एक शिकवण मिळते. जोडण्यासाठी नम्र असणे गरजेचे आहे आणि जोडलेले राहण्यासाठी कठोर असणे गरजेचे आहे. प्राण गेल्यानंतर शरीर सशक्त जळते, पण संबंधांमधून प्रेम निघून गेले तर माणूस आतल्या आत जळतो. कॅमेऱ्यात सर्व आनंद कैद करून घेतात. फोटोंच्या बाहेर कोणी हसताना दिसत नाही. जे लोक वेळ पाहून तुम्हाला आदर देतात ते तुमचे आपले नसतात, कारण वेळ पाहून तर फक्त मतलब साधले जातात. इतके कमजोर बनू नका की कोणी तुम्हाला तोडू शकेल. उलट इतके मजबूत बना की तुम्हाला तोडणारा स्वतःच तुटून जाईल. तणाव, नैराश्य आणि अस्वस्थता तेव्हा होते जेव्हा माणूस स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त विचार करतो. इच्छा, अपेक्षा आणि नखे वेळोवेळी कापत राहिला पाहिजे, नाहीतर ते दुःखाचे कारण बनतात. आशीर्वाद मिळाले तरी पुरेसे आहेत. औषधे तर किंमत दिल्यावर मिळूनच जातात. कधी कधी मजबूत हाताने धरलेली बोटेही सुटून जातात, कारण नाती ताकदीने नाही मनाने निभावली जातात. कौतुक चेहऱ्याचे नाही चारित्र्याचे झाले पाहिजे, कारण चांगला चेहरा बनवायला काही मिनिटे लागतात, पण चांगले चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य लागते. कपडे कितीही महागडे असोत ते वाईट चारित्र्याला लपवू शकत नाहीत. स्वतःला तोडून जरी ठेवले तरीही जग तुमच्यावर खुश होणार नाही. वाऱ्यांच्याही आपल्याच विचित्र सवयी आहेत. कधी विजलेली राख पेटवतात तर कधी जळते दिवे विझवतात. जर काहीतरी मोठे करायचे असेल तर आपला विचार उंच ठेवा, कारण कमजोर विचार माणसाला खाली पाडतो आणि त्याचे निश्चय कमजोर करतो. सायलेंट मोडवर फक्त फोन चांगला वाटतो, नाती आणि मित्र नाही. काय विचित्र मजबुरी आहे कुंडीतल्या झाडांची. हिरवेही राहायचे आहे आणि वाढायचेही नाही. लोकांच्या वायफळ बडबडीला उत्तर न देणाऱ्याला कमजोर समजू नका, कारण ते समजूतदार लोक असतात जे चिखलात दगड मारत नाहीत. संबंध आणि पाणी एकसारखे असतात, ना रंग ना रूप, तरीही जीवनाच्या अस्तित्वासाठी सर्वात महत्वाचे. अनेकदा माणूस इतरांना धीर देता देता स्वतःच तुटून जातो. जेव्हा लोक तुमची निंदा करतात तेव्हा त्रास करून घेऊ नका, कारण ते लोक तुम्हाला महत्व देण्याचा दुसरा कोणताही मार्ग जाणत नाहीत. खऱ्या अर्थाने तोच जीवनाची चाल समजतो जो प्रवासातील धुळीला गुलाल समजतो. जीवनात काही मैत्री अज्ञानी लोकांशीही ठेवणे आवश्यक आहे, कारण गरज पडल्यावर समजूतदार लोक अनेकदा व्यस्तच असतात. जीवनाला केवळ दोनच शब्द नष्ट करतात, एक अहंकार आणि दुसरा भ्रम. नात्यांमध्ये वाढत्या द्वेषाचे एक कारण हेही आहे की आजकाल लोक परक्यांना आपले बनवण्यात आणि आपल्यांना दुर्लक्षित करण्यात गुंतले आहेत. माणूस सर्व काही विसरू शकतो, फक्त ते क्षण वगळता जेव्हा त्याला आपल्या माणसांची गरज होती आणि ते सोबत नव्हते. तुम्ही खाली पडून बघा, कोणीही येणार नाही उचलायला, आणि जरा उडून बघा, सगळे येतील पाडायला. शांतता या जगातील सर्वात महागडी वस्तू आहे, म्हणून स्वस्थ लोकांच्या मागे ती कधीही गमावू नका. यशस्वी होण्यासाठी एकट्यानेच पुढे जावे लागते. लोक तेव्हाच सोबत येतात जेव्हा तुम्ही यशस्वी होता. भेटीगाठी गरजेच्या आहेत जर नाती निभवायची असतील, कारण लावून विसरून गेल्याने तर रोपेही सुकतात. खूप काही मिळवणारे खूप काही गमावताही. या जगात हसणारे सर्वात जास्त रडतात. लोक म्हणतात की चांगल्या मनाचे लोक नेहमी आनंदी राहतात, पण माझ्या मते एका चांगल्या मनाला जवळजवळ नेहमीच दुखापत होते, कारण ते इतरांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा ठेवते. जीवन इतके शानदार बनवा की तुम्हाला आठवून एखाद्या निराश व्यक्तीच्या डोळ्यांतही चमक यावी. जीवनात दोन प्रकारचे लोक यशस्वी होतात. पहिले जे विचार करतात पण करत नाहीत, आणि दुसरे जे करण्यापूर्वी विचार करत नाहीत. हार आणि जीत दोन्ही परिस्थितीत संयम ठेवणे एक ज्ञानीच करू शकतो. माठ थोडेसे रिकामे होताच वाजू लागतात आणि थोडेसे भरतात सांडू लागतात. कोणाच्या नसण्याची जाणीव सर्वांना होते, पण कोणाच्या असण्याची किंमत कोणालाच नसते. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे की श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्या काही शिकवणुकी दिल्या आहेत, जर लोकांनी त्या शिकवणुकी आपल्या जीवनात अवलंबल्या तर ते निश्चितपणे आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतात. गीता साराची ही शिकवण खऱ्या अर्थाने एक यशस्वी जीवन घडवण्यात महत्वाची भूमिका बजावते. मित्रांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला अनुभवाने भरलेला एक सुखद आणि मध्यम आध्यात्मिक अनुभव मिळाला आहे.
भगवद्गीतेने आपल्याला दाखवले आहे की आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांचे समाधान आणि यश आपल्या आतच आहे. जर तुम्ही या व्हिडिओतून काही शिकला असाल तर कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसह आणि कुटुंबासह शेअर करा, जेणेकरून हा अद्भुत संदेश अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आणि या व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. जर तुम्हाला असे आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनवर ऑल निवडा. आम्ही लवकरच एका आणखी मनोरंजक आणि आध्यात्मिक प्रवासासह परत येऊ. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि आनंदी रहा.